भाषणासाठी आमच्या शाळेचे माननीय श्री कांबोडे माननीय कुमारी कांबोडे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. महाराष्ट्राचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सेवा सप्ताह कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम नुकताच पार पडला. मी प्रथमतः आयोजकांनी मला आभार प्रदर्शनाची संधी दिली, त्यांचं मी धन्यवाद करते. आज 26 जुलै आपल्या फुटाळ्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहे आणि या पावसाच्या आगमनामुळे आपली पृथ्वी ही आनंदित होते आणि आपलं सुद्धा मन उत्साहित होते. आणि अशा या सुंदर अशा दिवशी चांगल्या माणसाची साथ आपल्याला मिळाली. चांगले माणसं आपल्या शाळेमध्ये त्यांचं आगमन झालं आहे आणि त्यांच्या पावलाने आपली फुटाळा शाळा हे समृद्ध झालेली आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय खंडाळकर भाऊ हे नेहमी आपल्या शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असला तरी ते पूर्ण दिवस कार्यक्रम संपतपर्यंत या शाळेमध्ये उपस्थित राहतात आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करतात. मी माझ्या शाळेच्या वतीने शतशः आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत फुटाळा कोसाराचे उपसरपंच माननीय रोशनजी रामटेके भाऊ हे सुद्धा प्रत्येक वेळेस आपल्या शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असला तर ते प्रत्येक वेळेस आपल्या शाळेत धावून येतात आणि एवढंच नाही तर आपल्याला सहकार्य करतात आणि सर्व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करतात. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि हा जो कार्यक्रम घडवून आणणारे आपले भाजप कार्यकर्ते माननीय श्री अनिल भाऊ डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष यांनी हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. त्यांचं सुद्धा आणि त्यांनी तुम्हाला विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक माझ्या शाळेच्या वतीने शतशः मनपूर्वक आभार मानते. तसंच या कार्यक्रमाचे आयोजक माननीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचं सुद्धा आणि आपल्या प्रास्ताविक भाषणामधून त्यांनी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. या मंचावर उपस्थित असलेले सर्व भाजप कार्यकर्ते कार्यकर्ते माननीय डॉक्टर झाडे साहेब, माननीय पिदुरकर सर, सौ उज्ज्वला नळले, सौ शोभाताई पिदुरकर, सौ रचिताई घुमणे, श्री मुंगले भाऊ, माननीय कासोटे भाऊ, शैलेश भाऊ भसारकर, तसेच या मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मी माझ्या शाळेच्या वतीने शतशः आभार मानते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम घडवून आणणारे आमच्या शाळेचे शिक्षक वर्ग यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या सादर झाला पाहिजे याकरिता त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं सुद्धा सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जो या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आहेत आणि ज्यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते तसे माझे बालमित्र त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि आनंदित वातावरणात हा कार्यक्रम पार पाडला आणि तुम्ही सहकार्य केलं तुमचं सुद्धा मी आभार मानते. आता यावर्षी तुम्हाला प्रत्येक वस्तू भेटलेला आहे, सर्व साहित्य तुम्हाला भेटलेलं आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं भेटले, बुकं भेटले, दप्तर सुद्धा भेटले, गणवेश भेटला. आता फक्त तुमचं काम शाळेत येणे, अभ्यास करणे आणि आतापर्यंत ज्या मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे
त्यांचं जे चांगलं मार्गदर्शन तुम्हाला वाटत आहे, जे चांगले वाक्य तुम्हाला वाटलं, त्यावर अनुसरून तुम्ही आपलं वाटचाल सुरू करावी असं मी अपेक्षा करते. आणि हा सर्वांचं या ठिकाणी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्या सर्वांचं मी माझ्या शाळेच्या वतीनं श्रद्धेचा मनपूर्वक आभार मानते. आणि हा कार्यक्रम त्याच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.